तर माझी आता तिकीट काढून झाले आणि मी आता चालले ट्रेन पकडायला। आपली 1:42ची भेटते का बघते मी आता। तर चालले, तर आता आपली आली आहे भाईंदरची खाडी। आणि 10-15 मिनिटांमध्येच मी बोरिवलीला पोहोचेन। मस्त असं पाणी आहे, थंड वाटतं जरा इकडे खाडीवरती आल्यानंतर। तर मंडळी खूप वेळ झाला ताईंची वाट बघते, पण अजून काही आलेल्या नाही आहेत। मला वाटतं अजून 10-15 मिनिटं लागतील। आणि इकडे बघा, ॲक्च्युली इथून विरार ट्रेनसुद्धा लागली होती आपली विरार फास्ट, तर ती भेटणार नाही आहे मला आता, कारण मला वाटतं ताईला अजून यायला आहे ना एक 10 ते 15 मिनिटं लागतील। तर आपलं तर ही ट्रेन निघणार आहे, बघूया दुसरी जी मिळेल ती पकडेन मग। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी दुपार झाले, दुपारचा आता 1:30 वाजलाय आणि मी मस्त बघा इकडे तयार झाले। सानूसुद्धा आपली स्कूलला जाण्यासाठी तयार झाले। तर आज येणार आहे सानूची आत्या। सानू खूप खुश आहे, सानूच्याच आत्या येणार आहे आपल्या घरी गावावरून आपल्याकडे 4 दिवस राहण्यासाठी। म्हणजे जेव्हा आम्ही मागे गेलो होतो शिमग्यासाठी तेव्हा बोललो होतो आम्ही की 2 दिवस या, कारण त्यांचं कसं गावामध्ये लग्न झाले असल्यामुळे त्यांना माहेरी यायला काही वेळ मिळत नाही 2 दिवस राहायला। म्हणजे कसं आम्ही कधी गेलो ना तर 1-2 दिवस ते म्हणजे फक्त रात्रीचे येणार आणि जाणार। तर म्हटलं जरा या 2 दिवस, कामं वगैरे पण तुमच्या आता आटपले। त्यांचं जरा आंब्यांचं ह्या वर्षी त्यांनी केलं होतं धंदा, तर तो सुद्धा आता व्यवसाय थोडा आता पूर्ण झालाय आंब्याचा। सानूच्या पप्पांची आहे डबल ड्युटी, सेकंड नाईट असल्यामुळे त्यांना काही तिकडे घ्यायला जायला जमणार नाहीये, तर मलाच तिकडे त्यांना घ्यायला जायचंय। आपली सानूला सुद्धा स्कूलमध्ये सोडायचंय, पण लवकर जात असल्यामुळे आपली सानू तिच्या मैत्रिणीच्या घरी चालले। मग तिथून मैत्रिणीची आई, सानू आणि सानूची मैत्रीण एकत्र स्कूलला जातील। तर मी चालले आता सानूला घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घरी आणि तिथून जाणार आहे मी दादरला। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। आणि आपली सानू बघा मस्त आज लवकर तयार झाले, खाऊन पिऊन मस्त आत्ता येणार तर खूप लवकर तयार झाले आणि बसली आहे। तर मला मी आत्याला घेऊन येऊ ना आता? ओके। आणि आज तुला अंश बरोबर जायचं आहे बाबू स्कूलमध्ये, ओके? तर निघतोय आम्ही आता। सानूला मी घेऊन चालले तिच्या मैत्रिणीकडे। गरमी होते, ओके, कारण गरमी खूप वाढली आणि सानू आपली वाट बघते की कधी आम्ही गावाला जातोय, कधी ते 2-3 दिवस एक्झामचे संपतायत आणि आम्ही गावी चाललोय, हा ना बाबू? चला जाऊया मग, निघूया। तर मंडळी दुपार झाली आणि बाहेर ऊन पण खूप आहे दुपारचं बघा, खूप म्हणजे भयानक असं ऊन पडतं हल्ली। मंडळी सानू आपली गेली आहे तिच्या मैत्रिणीच्या इथे आणि मी आता चालले कारगे रिक्षा स्टँडला। तर माझी आता तिकीट काढून झाले आणि मी आता चालले ट्रेन पकडायला। आपली 1:42ची भेटते का बघते मी आता। तर चालली आहे, तर आपली ट्रेन आहे ना पूर्ण खाली आहे, दुपारची असल्यामुळे बघा गर्दीसुद्धा नाही आहे। रिलॅक्समध्ये जाते मी, पण ऊन खूप असल्यामुळे ना थोडं एकदम थकायलासारखं झालं आहे, कारण ऊन तर बाहेर खूपच आहे। जरा पण गर्दी नाही आहे दुपारची। तर आत्ता मी मंडळी पोचली आहे नायगावला, आता आपला भाईंदर येईल जवळच। तर आत्ता आपली आली आहे भाईंदरची खाडी। आणि 10-15 मिनिटांमध्येच मी बोरिवलीला पोचेन। मस्त असं पाणी आहे, थंड वाटतं जरा इकडे खाडीवरती आल्यानंतर। तर पोचले आता मी बँड्रा स्टेशनला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सानूचे पप्पा आपल्या इकडेच येतात कामाला बँड्राला। तर ते आता पोचले, मला कॉल त्यांनी केला होता। आपला दादर स्टेशन आलेला आहे आणि आता मी उतरते। गाडी आली आहे 4 नंबरला। तर मी उतरले दादरला प्लॅटफॉर्म नंबर 4ला आणि विरारला मी डबा पुढचा पकडला असल्यामुळे मला आता रिटर्न पाठीमागे चालत जावं लागतं आहे। तर मी चालले आता पाठीमागे आणि ताईंची वाट बघते। फोन केलेला त्यांना मी, तर उतरले तर आपले कांजूरमार्गला आहे म्हणून बोललेत।
म्हणजे अजून एक 10 ते 15 मिनटं त्यांना लागेल इकडे यायला. आणि मी थांबले प्लॅटफॉर्म नंबर 5ला, कारण इथूनच आपली ट्रेन पकडायची आहे प्लॅटफॉर्म नंबर 5वरून. तर आता त्यांची वाट बघते कधी येत आहेत ते. आपल्या दादरला दुपारी या, सकाळी या, संध्याकाळी या, कधी पण तुम्ही या, तुम्हाला इकडे गर्दीच पाहायला मिळेल. तर मंडळी खूप वेळ झाला ताईंची वाट बघते, पण अजून काही आलेल्या नाही आहेत. मला वाटतं अजून 10-15 मिनटं लागतील. आणि इकडे बघा, ॲक्च्युली इथून विरार ट्रेनसुद्धा लागली होती आपली, विरार फास्ट. तर ती भेटणार नाही आहे मला आता, कारण मला वाटतं ताईला अजून यायला आहे ना एक 10 ते 15 मिनटं लागतील. तर आपल्या तर ही ट्रेन निघणार आहे, बघूया दुसरी जी मिळेल ती पकडेन मग. आपली ट्रेन निघता भाऊनी आलेत आणि खूप धावपळ झाली. चला येतो. थँक्यू. जावा सावकाश. ताईंना मी घेतले, खूप धावपळ झाली, खूप म्हणजे खूपच. आणि गाडीला नंतर गर्दीसुद्धा खूप झाली बघा. तर आता आम्ही चाललोय विरारला. तर बघा मंडळी, आम्ही उतरलोय विरारला आणि दादरला एवढी धावपळ झाली ना, एका सेकंदासाठी ताई आणि आल्या आणि आम्ही पटकन गाडी पकडली. तर आता आम्ही चाललोय आमच्या घरी विरारला. तर मंडळी पोचलोय आम्ही घरी, ताई आणि मी. एकदम 5 सोनूच्या टायमिंगवरती आलो, बरोबर 5 वाजता बघा. 5 वाजलेत आणि सानूच्या एकदम टायमिंगवरती घरी आलो. ताईसुद्धा खूप थकले. आता जस्ट आम्ही घरी आलो, थोडा फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. ताईने पहिल्यांदा प्रवास केला आहे एवढा लॉंग, तर त्या पण खूप थकल्या आहेत. तर नंतर तुम्हाला भेटते मी. तर मंडळी, मी आता पुन्हा आमच्या बिल्डिंग खाली आले, ताईंना घरी सोडले, एकदम टायमिंगवरती आलो आणि आता सानूला घ्यायला आले. ॲक्च्युली स्कूलमध्ये रिटर्न मला जायला नाही मिळालं, मग येताना त्यांनाच बोलले की तुम्ही घेऊन या सानूला इथपर्यंत. तर आता आपली सानू येईलच थोड्या वेळाने. आपली सानू स्कूलमधून आली आहे आणि आत्ते देते सानूला आंबा कट करून. तर आता ताई आणि आम्ही सगळे जेवायला बसतोय. खूप थकून आले प्रवासामधून. बुर्जी बनवली आहे अंड्याची, डाळ आहे मस्त गरम गरम, भात आणि इकडे भाकरी आहे. तर आता मी जेवून घेतोय. ताईसुद्धा खूप थकून आलेत. तर आपण सगळ्यांनी बघितलीच, आपली ताई आज आली आहे गावावरून आपल्या घरी राहायला 2 दिवस. त्यानंतर आम्हीसुद्धा गावी जाणार आहोत सगळे सानूच्या सुट्टीमध्ये. तर म्हटलं 2 दिवस या ताईंना इकडे आमच्यासोबत राहायला. तर आल्यात त्या खूप दिवसांनी, कारण गावी असल्यानंतर त्यांना काही खाली यायला वेळ मिळत नाही. घरी माहेरी कसं असतं, गावात लग्न झालेलं असतं ना, त्यांना वेळ मिळतच नसतो. तर आल्यात, भरपूर फोर्स केल्यानंतर आल्यात त्या 2 दिवस राहायला. खूप मजा येणार आहे पुढे. आणि आता आलोय, खूप थकलेल्या होत्या त्या प्रवासामधून. खूप लांब असा प्रवास झाला. ॲक्च्युली दिव्यावरून आल्या त्यानंतर दादरला, मग दादरला मी घ्यायला गेली आणि जी ट्रेन भेटणार नव्हती ती एकदम एका सेकंदासाठी आम्ही धावत आलो आणि भेटली आम्हाला ती ट्रेन. त्याच्यामुळे घरी पण वेळेवरती आलो. सानूला पण घ्यायला जायचं होतं. तर आजचा हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सानू, आत्तेने तुझ्यासाठी काय आणलंय? मँगो आणले सानूसाठी आत्तेने. तर आता ठेवतो. ताईसुद्धा खूप थकलेले आहेत. भेटतो उद्या. चला बाय.